आज देशभरात महाशिवरात्रीनिमित्त मोठा उत्साह दिसून येतोय। राज्यातही महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडतोय। ठिकठिकाणी मंदिरांमध्ये शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्यात। काही मंदिरात मध्यरात्रीपासूनच भक्तांची गर्दी आहे, तर हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळेच आज सकाळपासूनच राज्यभरातील मंदिरं गर्दीनं फुलून गेली आहेत। पटोळच्या घृष्णेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासूनच भाविकांनी रांगा लावल्यात। हर हर महादेव अशा जयघोषानं परिसर दुमदुमून गेलाय। आज महाशिवरात्रीचा पावन उत्सव आहे आणि आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर मधील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग समजल्या जाणाऱ्या घृष्णेश्वर मंदिरात। रात्रीपासूनच या मंदिरात गर्दी उसळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पहाटेच्या काकड आरतीपासून दर्शनाच्या मोठ्या रांगा लागलेल्या या परिसरामध्ये आहेत। हर हर महादेवाचा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला आहे। घृष्णेश्वर हे 12वे आणि अंतिम ज्योतिर्लिंग मानले जाते, त्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येथे दाखल होत असतात। अनेकांनी रात्रभर जागरण करत या परिसरामध्ये लाईनीमध्ये लागलेले आहे। मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। दर्शन रांगा, सुरक्षा बंदोबस्त, वैद्यकीय पथक तसंच पिण्याच्या पाण्याची सुविधा या परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक पुढील 2 ते 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे। अभिषेक केल्याने मोठी गर्दी गर्भगृहामध्ये होते, त्यामुळे हा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे। भाविकांच्या मते आजच्या दिवशी भगवान शंकराचे दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली असून दिवसभर ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे। प्रशासनाने संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन भाविक भक्तांना केलेलं आहे। आपण पाहतो गर्भगृहामध्ये आपण आहोत आणि ही जे महादेवची पिंड आहे दर्शनासाठी अशा पद्धतीने देशभरातून आलेले हे भाविक भक्त तुम्हाला पाहायला मिळतात। दिवसभर अशीच गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये राहणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त नाशिकच्या येवला तालुक्यातल्या अंदरसूल इथल्या नागेश्वर महादेव मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघालंय। मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होतीये, त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। संत जनार्दन स्वामी यांनी इथे तपश्चर्या केल्याची धार्मिक परंपरा असल्यानं या मंदिराला विशेष ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालंय। अतिप्राचीन असलेल्या या नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय।